नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे कला विद्यालय. आता मी डिटेलमध्ये सांगेल मी हे की काय आहे ते. असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, त्याच्यानंतरनं जे सहाय्यक प्राध्यापक असतील, त्याच्यानंतरनं विभाग प्रमुख असतील, अधिव्याख्याता असतील. तर याच्या संदर्भात जी जाहिरात होती, ती जाहिरात कोणती होती? 63/2023, 64/2024, 65, 66, 67, त्याच्यानंतरनं 12 आणि 13 या ज्या जाहिराती आहेत, या ज्या जाहिराती होत्या त्या होत्या, की कला आणि शासकीय महाविद्यालयासाठी होती ही जाहिरात. आणि त्याच्यानंतर जर बघाल तुम्ही तर याच्यामध्ये सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या विषयासाठी ही जाहिरात होत्या. तर याच्यासाठी तुम्हाला काय करण्यात आलेलं आहे, ही जी जाहिरात आहे म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही बघा, की तुम्ही कोणत्या-कोणत्यासाठी केलेलं आहे. 63, 64, 65, 66, 67 हे झालं. हे जे होतं ते होतं. याच्यामध्ये काय केलं होतं, की बघा तुम्ही कला संचालनालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या जे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिव्याख्याता यांच्यासाठी कला विद्यालयात यांच्यासाठी ही जाहिरात होती. आणि जी 12 आणि 13 होती, ही होती की प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक, शिक्षण सेवा गट महाविद्यालयीन शाखा याच्यासाठी ही जाहिरात होती. तर यांसाठी काय केलं, की एक प्रसिद्धीपत्र काढलेलं आहे. आता याच्यासाठी ऑलरेडी त्यांनी काय केलं, की यांनी अप्लाय केलेलं आहे. लक्षात घ्या, की अप्लाय केलेलं आहे. तर अप्लाय केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये विषय हे घेण्यासाठी विषय चूज करण्यासाठी तुम्हाला काय केलं, की त्यांनी लिंक ओपन करून घ्या. आता यासाठी काय करायचं तुम्हाला 20 तारखेपासून लक्षात घ्या 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये काय केलं, की तुम्हाला ही लिंक ॲक्टिव्हेट करून दिली. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही जायचं आहे आता याच्यामध्ये माय अकाउंटवर जायचं आहे. माय अकाउंटवर जाऊन काय करायचं, की जाहिरातीची निवड करायची आहे त्याला आणि क्वेशन हे बटन काय करायचं, की आता मी तुम्हाला ॲक्चुअली हे आज चालू नाही. नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं लाईव्ह कसं करायचं आहे ते. तर सगळ्यात पहिलं काय करायचं माय अकाउंटवर जायचं आहे तुम्ही. आता तेच तुम्हाला दाखवेल मी एक्झॅक्टली. ओके. तर तुम्हाला काय करायचं माय अकाउंटवर जायचं आहे. माय अकाउंटवर गेल्यानंतर तुम्हाला काय करेल, की जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आता ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सपोज काय केलं, की याच्यात एक ॲडव्हर्टाइजमेंट भरली होती इथं. ओके. तर इथं जर तुम्ही पाहाल, तर इथं काय करायचं आहे तुम्ही याच्यावरती इथं इथं तुम्हाला काय करण्यात येणार आहे, ते दाखवेल. तर माय अकाउंटवर गेल्यानंतर तिथे जाहिरातीची निवड केल्यानंतर क्वेशन हे बटन नमूद केलं. म्हणजे इथं काय केलं, की इथं सध्या त्यांनी क्वेशन हे बटन नाही ॲड केलं. तर इथं तुम्हाला क्वेशन हे बटन दिसणार आहे. लक्षात घ्या. क्वेशन हे बटन निवडून गेल्यानंतर तुम्हाला काय करेल, की तुम्हाला जो सब्जेक्ट आहे तो काय करेल, की एखादा सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर सिलेक्ट बटन हे करून तुम्हाला काय करायला, की त्याची सुविधा आहे. म्हणजे तुम्ही काय करता सिलेक्ट करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेले शैक्षणिक अर्हतेनुसार निवडलेले विषय अंतिम समजून समजण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार त्याचा विचार करण्यात येणार आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, की व्यवस्थित भरायचं आहे. तुमचं जे स्पेशलायझेशन आहे त्याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करायचं आणि ते भरायचं आहे. त्याच्यानंतर संवर्गातील अर्ज केलेल्या संबंधित विद्यार्थ्यांना अर्ज नमूद केलेल्या ईमेल आणि एस-एम-एसद्वारे काय करणार, की सूचित करण्यात येणार आहे ही गोष्ट. त्याच्यानंतर विधित कालावधीत उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता विषय निवडीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना अर्जात नमूद न केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार विषय निश्चित करून त्यानुसार त्यांच्या विषयाचा विकल्प ठरवण्यात येईल. म्हणजे त्याने जर केलं नाही, तर त्यांनी जर ग्रॅज्युएशन जे कंप्लीट केलेलं आहे, जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, त्याच्यानुसार त्यांना काय करण्यात, की घेणार आहेत. ओके. त्याच्यानंतरनं याच्यामध्ये बघा, की हे दिलेलं आहे त्यांनी एक सूचना असते नॉर्मली. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.